विहिरीत डोकावून पाहण्याचे कुतूहल लहान ते मोठ्यांपर्यंत सर्वांना असतं. आज आपण 140 वर्ष जुन्या गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विहिरीच्या इतिहासात डोकावून पाहणार आहोत. शिवडाव गावातील शिरसाट परिवाराच्या घरासमोरील असणारी ही विहीर म्हणजेच माझ्या पणजोबांनी खणलेली. गावात अनेक विहिरी आहेत, पण आमच्या घरासमोरील ही विहीर गोड्या पाण्यासाठी आणि जीवाला थंड करणाऱ्या पाण्याची विहीर म्हणून ओळखली जाते. 140 वर्ष जुनी ही विहीर ज्या प्रकारे खणलेली त्याच प्रकारच्या प्रतिकृतीमध्ये आजही आहे. खूप आधी विहिरीच्या दोन बाजूला लाकडाचे ओंडके असायचे, पण पावसात लाकूड खराब व्हायचे. पाणी काढताना धोका नको म्हणून लोखंडाचे ओंडके लावण्यात आले. गावातील कित्येक घरातील बायका स्वतःच्या घराजवळील विहिरीचे पाणी न काढता या विहिरीचे पाणी काढायला यायच्या आणि त्यांच्या गप्पा देखील रंगायच्या. गेले ते दिवस आणि राहिल्या आठवणी असे म्हणायला हरकत नाही. कारण आता प्रत्येक घरात नळ आले, प्रत्येकाने विहिरीला पंप बसवले आणि या विहिरीच्या गोड्या पाण्याचा पुरवठा घराघरांमध्ये करून घेतला. या विहिरीच्या बाजूला एक मोठे नारळाचे झाड होते आणि नारळाच्या झाडाखाली दगडाची भल्ली मोठी अशी पडतर होती. या दगडी पडतरीवर माझी आजी, काकी आणि गावातील बऱ्याच बायका कपडे धुवायच्या. आम्ही लहान भावंडे मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर या दगडी पडतरीवर आंघोळ करायचो आणि छोटे छोटे नारळ जमा करून खेळायचो. भारतीय संस्कृतीत असलेल्या प्रत्येक सणावाराला या गोड्या पाण्याच्या विहिरीची पूजा केली जाते आणि विहिरीजवळ दिवा लावला जातो. बालपण मागे राहिले, विज्ञान खूप पुढे गेले, त्यामुळे सर्व काही बदलले आणि आता राहिल्या त्या फक्त गोड आठवणी. गावाकडील विहिरी संबंधित तुमच्याही काही बालपणीच्या आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू सो मच.